भूकंप लहरींचे 3 प्रकार पडतात. त्यापैकी पहिला भूकंप लहरींचा प्रकार आहे भूकंपाच्या प्राथमिक लहरी. भूकंपाच्या प्राथमिक लहरी या सर्वप्रथम ज्या लहरी भूकंप झाल्यानंतर सर्वप्रथम ज्या लहरी भूपृष्ठावर पोहोचतात त्यांना आपण भूकंपाच्या प्राथमिक लहरी असं म्हणतो. भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात, म्हणजे जिथे भूकंप जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या ठिकाणी भूकंपाचं केंद्र असेल त्या भूकंप नाभीपासून जमिनीच्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात या पसरतात. यांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की ह्या लहरी भूकवचाकडे येताना कोणत्याही प्रकारच्या पदार्थातून प्रवास करू शकतात. म्हणजे घन पदार्थातून, द्रव पदार्थातून किंवा वायू पदार्थातून कोणत्याही प्रकारच्या पदार्थातून त्या प्रवास करण्याची क्षमता त्यांची असते. हा एक महत्वाचा गुण आपल्याला सांगता येईल. मात्र जेव्हा या लहरी द्रव पदार्थातून प्रवास करतात, प्रावरणाचा जो भाग असतो तो द्रव पदार्थाचा असतो, तिथून प्रवास करताना या लहरींची दिशा ही बदलते. द्रव पदार्थातून जेव्हा या प्रवास करतात तेव्हा त्यांची दिशा बदलते. सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरी म्हणजे प्राथमिक लहरी आहोत. यामध्ये खडकातील कणांची जी हालचाल आहे ती मागे पुढे होते. त्यामुळे भूपृष्ठावर ज्या इमारती असतात या लहरींनी या इमारतींची हालचाल देखील आपल्याला मागे पुढे पाहताना दिसते. मागे पुढे हालचाल झाल्यामुळे इमारती फक्त हलतात, म्हणून या लहरी ज्या आहेत या कमी विध्वंसक ओळखल्या जातात. भूकंपाची दुसरी जी लहर आहे तिचं नाव आहे दुय्यम लहरी. आता दुय्यम लहरी या भूकंपाच्या प्राथमिक लहरी पोहोचल्यानंतर जर भूकवचावर पोहोचतात. ह्या ज्या दुय्यम लहरी आहेत यांना इंग्रजी एस जो अक्षर आहे या एस लहरी असंही म्हणतात. यांना धक्का लहरी असंही म्हणतात, कारण या प्राथमिक लहरींपेक्षा अधिक विध्वंसक असतात. नाभी केंद्रापासून या देखील लहरी सर्व दिशांना पसरतात. मात्र ह्या ज्या लहरी आहेत ह्या केवळ घन पदार्थातूनच प्रवास करू शकतात. द्रव पदार्थातून प्रवास करताना त्या द्रव पदार्थांमध्ये या लहरी शोषल्या जातात. याचं मुख्य कारण या लहरीमध्ये खडकातील कणांची जी हालचाल आहे ती पुढे मागे न होता वर खाली होते आणि म्हणून त्या द्रव पदार्थात शोषल्या जातात. आता इथे वर खाली हालचाल होत असताना ज्या इमारती आहेत त्या इमारती वर खाली होतात आणि त्यामुळे या लहरींचे जे परिणाम आहेत ते आपल्याला अधिक विध्वंसक दिसून येतात. भूकंपाची जी तिसरी लहर आहे त्याला आपण भूपृष्ठ लहरी असं म्हणतो. या ज्या भूपृष्ठ लहरी आहेत, प्राथमिक लहर आणि दुय्यम लहर या भूपृष्ठापर्यंत पोहोचल्यानंतर भूकवचावर निर्माण होते. आता भूकवचावर म्हणजे कशा? प्राथमिक लहर सर्वप्रथम येते, त्यानंतर द्वितीय किंवा दुय्यम लहर येते आणि दोन्ही लहरी भूकवचावर आल्यानंतर भूकवचावर जी तिसरी लहर तयार होते त्याला आपण भूपृष्ठ लहर म्हणतो. कारण या भूकंप नाभीपासून निघत नाही, तर या लहरी भूपृष्ठावरच निर्माण होतात. आता या अधिक विध्वंसक असतात आणि याचं कारण यामध्ये देखील खडकातील कणांची हालचाल ही वरती खाली होते. याशिवाय ह्या ज्या प्रवास करतात या पृथ्वीच्या अंतर्गत भागातून प्रवास करत नाही. या पृथ्वीच्या भूपृष्ठावर पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करत असतात आणि म्हणून जे परिणाम आपल्याला भूपृष्ठावर भूकंपाचे दृश्य स्वरूपात पाहावयास मिळतात, इमारती कोसळणं असेल किंवा काय असेल, हे सगळे परिणाम जे आपण उघड्या डोळ्यांनी भूकंपाचे बघू शकतो ते या भूपृष्ठ लहरीद्वारे अधिक प्रमाणात घडतात. भूकंप ही घटना जरी पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये घडत असली तरी तिचे ते दृश्य परिणाम आहेत ते आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाहावयास मिळतात. आता आपल्याला भूकंपाचे जे परिणाम आहेत हे परिणाम अभ्यासायचे आहे. भूकंपाचा पहिला परिणाम आहे की यामुळे जमिनीला तडे जाते. जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये जे ऊर्जेचं वहन व ऊर्जेचं उत्सर्जन होत असतं त्यामुळे भूकंप होतो आणि या भूकंपामुळे जमिनीला तडे जातात. आपण बऱ्याचदा रस्त्यांमध्ये किंवा असा भूभाग असतो की ज्याला या भूकंपामुळे तडे गेलेले आपल्याला दिसतात. हा एक भूकंपाचा परिणाम आपल्याला सांगता येईल. भूकंपाचा दुसरा परिणाम की भूमिपात होऊन दरडी कोसळतात.
जे पर्वतीय भाग आहे, या पर्वतीय भागामध्ये जेव्हा भूकंपामुळे हादरा बसतो त्यावेळेस त्या पर्वतीय भागाचा काही भाग दरडी कोसळल्या, काही भाग हा कोसळतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी देखील होते. हा दुसरा परिणाम आपल्याला सांगता येईल. भूकंपाचा जो तिसरा परिणाम आहे तो असा आहे की भूजलाचे मार्ग बदलतात. जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये घडणारी भूकंप ही घटना आहे आणि या अंतर्गत भागामध्ये खडकातील कणांची जी हालचाल होते त्या खडकातील कणांच्या हालचालीमुळे जमिनीच्या अंतर्गत भागात जे भूजल आढळतं त्या भूजलावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे बऱ्याचदा भूजलाचे मार्ग हे बदलतात. म्हणजे यामुळे काही ज्या विहिरी आहेत त्या विहिरींना नव्याने पाणी येतं किंवा ज्या काही विहिरी आहेत त्या विहिरींचं पाणी हे अचानकपणे थांबतं. हा देखील भूकंपाचा एक परिणाम आपल्याला इथे दिसू शकतो. याशिवाय भूकंपाचा चौथा परिणाम आपल्याला सांगता येईल की भूकंपामुळे या भूपृष्ठावर काही प्रदेश उंचावतात तर काही प्रदेश हे खचतात. हा देखील एक परिणाम आहे. या भूकंपाचं केंद्र जर सागर तळाशी असेल किंवा समुद्राच्या अंतर्गत भागामध्ये सागर तळामध्ये भूकंपाचं केंद्र असेल आणि तिथून जर त्या लहरी जमिनीकडे येत असतील तर सागरामध्ये प्रचंड प्रमाणात लाटा उसळतात आणि ह्या लाटा किनारी भागात आल्यानंतर देखील जमिनीच्या अंतर्गत भागापर्यंत वाहत येतात. याला आपण सुनामी लाटा असं देखील म्हणतो. या लाटा अतिशय विध्वंसक असतात. याचे परिणाम आपण बघितले आहेत. जपानमध्ये आलेली सुनामी, मलेशियामध्ये आलेली सुनामी किंवा अगदी भारतामध्ये मद्रास किंवा चेन्नई या शहराला बसलेला या सुनामीचा फटका हा देखील आपल्याला नवीन नाहीये, तो आपल्याला माहिती आहे. याशिवाय हिमाच्छादित प्रदेशामध्ये भूकंपामुळे जे हिमकडे असतात हे हिमकडे कोसळण्याचं प्रमाण देखील आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतं. मोठमोठे हिमकडे कोसळल्यानंतर त्याद्वारे सुद्धा मोठ्या प्रमाणात हानी होते. हा देखील एक भूकंपाचा परिणाम आपल्याला इथे दिसून येतो. भूकंपाचा जो परिणाम आहे हा सर्वात जास्त परिणाम हा मानवनिर्मित गोष्टींवर मोठ्या प्रमाणात होतो. आज आपण वाहतुकीच्या मार्गांचा उपयोग करून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सहजरित्या जाऊ शकतो. मात्र जेथे भूकंप होतो या भूकंप झालेल्या भागामध्ये अनेक रस्त्यांना तडे जातात, अनेक पूल कोसळतात, अनेक मार्गांमध्ये अडथळे निर्माण होतात. यामुळे जे वाहतुकीचे मार्ग आहेत हे वाहतुकीचे मार्ग पूर्णपणे बंद होतात. हा देखील एक परिणाम आपल्याला इथे दिसून येतो. आणि यामुळे सर्वात महत्त्वाचं काय होतं की ज्या प्रदेशात भूकंप झालेला आहे अशा प्रदेशामध्ये लोकांपर्यंत जी मदत पोहोचवणं गरजेचं असतं ती मदत या वाहतुकीच्या मार्गामध्ये आलेल्या अडथळ्यांमुळे आपल्याला पोहोचवता येत नाही. याशिवाय संदेशवहन व्यवस्था कोण म्हणते? मोबाईल, दूर किंवा फोन असेल किंवा इंटरनेट असेल, टीव्ही असेल, अशा प्रकारच्या ज्या संदेशवहन सुविधा आहेत या संदेशवहन सुविधांवर याचा परिणाम होतो, त्या कोलमडतात. अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर भूकंपाचे हे आपल्याला अनेक परिणाम जे की सजीवांवर, माणसावर मोठ्या प्रमाणात होतात हे आपण बघितले. सर्वात महत्त्वाचा परिणाम भूकंपाचा हा आहे की भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते तसेच वित्तहानी सुद्धा होते. आता आपल्याला ज्वालामुखीचा अभ्यास करायचा. पृथ्वीच्या अंतर्गत भागामधून जे तप्त द्रव किंवा घनरूप पदार्थ किंवा अनेक प्रकारचे विषारी वायू प्रावरणातून बाहेर फेकल्या जाण्याच्या क्रियेला आपण ज्वालामुखीचा उद्रेक होणं असं म्हणतो. आता हा जो ज्वालामुखीचा उद्रेक आहे याद्वारे जमिनीच्या किंवा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये असणारे अनेक घटक हे ज्वालामुखीच्या माध्यमातून भूपृष्ठावर फेकले जातात. यामध्ये खडकांची राख असेल, पाण्याची वाफ असेल किंवा अनेक विषारी वायू असतील, अनेक प्रकारचे ज्वलनशील पदार्थ असतात, तप्त असा द्रव असतो जो की जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये असतो, ज्याला आपण शिलारस म्हणतो. अशा प्रकारचे अनेक पदार्थ ज्वालामुखीच्या उद्रेकातून जमिनीच्या अंतर्गत भागातून भूपृष्ठावर फेकले जातात. त्याला आपण ज्वालामुखीचा उद्रेक होणं असं म्हणतो. आता शिलारस आणि लावारस याच्यामध्ये फरक आहे. जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये तप्त प्रकारच्या
गोष्टींनी काही खडकांचं रूपांतर, काही खडकामध्ये जी खनिजे असतात त्याचं रूपांतर द्रव पदार्थांमध्ये होतं व त्यापासून शिलारस तयार होतो. हाच शिलारस ज्वालामुखीच्या माध्यमातून जेव्हा भूपृष्ठावर येतो तेव्हा त्याला आपण लावारस असं म्हणतो. आता ज्वालामुखीच्या उद्रेकानुसार ज्वालामुखीचे दोन प्रकार केले जातात. पहिला प्रकार आहे केंद्रीय ज्वालामुखी. याचं चित्र तुम्हाला इथे दिसतंय. या चित्रात पाहिल्यानंतर किंवा त्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं दिसेल की केंद्रीय ज्वालामुखी म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक जो आहे तो एका विशिष्ट नलिकेतून होतो. एका नळीसारख्या भागातून, एका पर्वतीय भागातून त्याचा उद्रेक होतो आणि तो पर्वताच्या मुखाजवळ वरतून खाली येतो व त्याला शंकूच्या आकारासारखे पर्वत निर्माण होतात. म्हणून याला आपण केंद्रीय ज्वालामुखी असं म्हणतो. जपानमधील फुजियामा या ठिकाणी आपल्याला केंद्रीय ज्वालामुखीने तयार झालेला जो पर्वत आहे तो इथे दिसून येईल. ज्वालामुखीचा दुसरा प्रकार आहे भेगीय ज्वालामुखी. जमिनीच्या पृष्ठभागावर अनेक भेगांमधून जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन जो शिलारस असतो तो लावारसाच्या स्वरूपात बाहेर येतो व तो क्षितिज समांतर दिशेने पसरतो, त्याला आपण भेगीय ज्वालामुखी असे म्हणतो. भेगीय ज्वालामुखीद्वारे पठारांची निर्मिती होते. भारतातील दख्खनचं पठार हे अशाच प्रकारच्या भेगीय ज्वालामुखीतून निर्माण झालेलं पठार आहे, ते आपल्याला दिसून येईल. हे होते उद्रेकानुसार ज्वालामुखीचे दोन प्रकार. आता ज्वालामुखीचे अजून तीन प्रकार आहेत की जे उद्रेकाच्या कालावधीनुसारही पडतात. म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकाचा कालावधी कसा आहे त्यानुसार ज्वालामुखीचे तीन प्रकार केले जातात. त्यापैकी पहिला प्रकार आहे ज्याला आपण जागृत ज्वालामुखी असं म्हणतो. आता जागृत या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, जागा असलेला. जो ज्वालामुखी वारंवार ज्याचा उद्रेक होतोय, वर्तमान काळात देखील ज्याचा उद्रेक वारंवार होतोय त्याला आपण जागृत ज्वालामुखी असं म्हणतो. याचं उदाहरण म्हणजे भूमध्य सागरातील स्ट्रांबोली नावाचा जो ज्वालामुखी आहे तो आजही जागृत आहे. आजही तिथून मोठ्या प्रमाणात जे लावारस आहे तो जमिनीवर येतोय, हे त्याचं चित्र आपल्याला इथे दिसेल. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या कालावधीनुसार दुसरा प्रकार आहे सुप्त ज्वालामुखी किंवा निद्रिस्त ज्वालामुखी. निद्रिस्त म्हणजे काय? झोपलेला, पण तो कधी ना कधी उठणार आहे. म्हणजे काही काळासाठी हा ज्वालामुखी शांत जरी असला तरी त्याचा उद्रेक कधीही होऊ शकतो. असा जो ज्वालामुखी आहे त्याला आपण जागृत ज्वालामुखी असं म्हणतो. भारतातील अंदमान निकोबार बेटावर असणारा जो बॅरन बेटावर असणारा जो ज्वालामुखी आहे तो अशा प्रकारचा निद्रिस्त ज्वालामुखी आहे. ज्वालामुखीचा कालावधीनुसारचा तिसरा जो प्रकार आहे त्याला आपण मृत ज्वालामुखी म्हणतो. मृत म्हणजे मेलेला, भविष्यात ज्याच्यातून ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता फार कमी आहे असा ज्वालामुखी म्हणजे मृत ज्वालामुखी आपण त्याला असं म्हणतो. आता किलिमांजारो हा जो ज्वालामुखी आहे त्याचं उदाहरण आपल्याला इथे देता येईल की याला आपण मृत ज्वालामुखी असं म्हणतो. असा हा ज्वालामुखीचा जो उद्रेक असतो या उद्रेकाचे अनेक गंभीर परिणाम हे आपल्याला पृथ्वीवर पाहायला मिळतात. ज्वालामुखीचे प्रकार अभ्यासल्यानंतर आपल्याला ज्वालामुखीचे जे परिणाम आहेत ते परिणाम पाहिजे. त्यापैकी सगळ्यात पहिला परिणाम आहे की ज्वालामुखीच्या उद्रेकामध्ये सर्वात जास्त जीवितहानी व वित्तहानी होते. मोठ्या प्रमाणात आपल्याला जीवितहानी व वित्तहानी झालेली दिसून येते. ज्वालामुखीचा दुसरा परिणाम आहे की समुद्राच्या अंतर्गत भागामध्ये त्सुनामी लाटा तयार होतात व त्याचा गंभीर असा परिणाम किनारपट्टीलगत राहणाऱ्या लोकांना भोगावा लागतो. त्सुनामी लाटांची निर्मिती होणं हा देखील आपल्याला ज्वालामुखीचा एक परिणाम दिसून येईल. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडतं. कारण अनेक विषारी वायू, अनेक प्रकारचे विषारी पदार्थ हे पर्यावरणामध्ये पसरतात आणि त्याचा गंभीर परिणाम हा पृथ्वीवरील सजीवांना भोगावा लागतो. ज्वालामुखीचे काही चांगले परिणाम देखील आहेत. ज्वालामुखीतून जी राख निर्माण होते व जी राख जमिनीवर पसरते त्याद्वारे जमिनी सुपीक होतात. याशिवाय
अशी काही खनिजे जी पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये आहेत, जी आपण पृथ्वीच्या अंतर्गत भागातून खनन करून काढूच शकत नाही, अशी खनिजे ज्वालामुखीद्वारे आपल्याला भूपृष्ठाजवळ उपलब्ध होतात. हा ज्वालामुखीच्या उद्रेकाचा एक सकारात्मक परिणाम आपल्याला सांगता येईल. ज्वालामुखीमुळे नवभूमी निर्माण होते, नवीन प्रदेश तयार होतात, किंवा एखादं बेट असेल ते नष्टही होऊ शकतं. हाही एक परिणाम आपल्याला सांगता येईल. याशिवाय ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचं पाणी साचून सरोवर देखील तयार होऊ शकतात. अशा प्रकारचे हे परिणाम ज्वालामुखीच्या उद्रेकाचे आपल्याला सांगता येतील. आता ज्वालामुखीचे हे परिणाम सांगितल्यानंतर आपण भूकंप व ज्वालामुखी हे दोन्ही भाग जेव्हा अभ्यासले, तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की हे दोन्हीही भूकंप आणि ज्वालामुखी यांचे जे प्रदेश आहेत की ज्या ठिकाणी सातत्याने भूकंप होतात किंवा ज्वालामुखी होतात, जर यांचा आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की जे भूपट्ट ऱ्हास सीमा व भूपट्ट निर्मिती सीमा आहेत, ह्याच प्रदेशामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीचे उद्रेकाचे प्रदेश व भूकंप प्रवण क्षेत्र आपल्याला दिसून येईल. इथे तुम्हाला एक नकाशा दिलेला आहे, जो की जगाचा नकाशा आहे, आणि ह्या जगाच्या नकाशामध्ये आपल्याला तो भूपट्ट ऱ्हास सीमा, भूपट्ट निर्मिती सीमा व जिथे ज्वालामुखीचे उद्रेक नेहमी होतात किंवा जिथे भूकंप प्रवण क्षेत्र आहे ते दर्शवलेले आहे. बहुतेक भूकंप क्षेत्राचा व ज्वालामुखी क्षेत्राचा जो विस्तार आहे हा भूपट्टांच्या सीमावर्ती भागामध्ये, जिथं भूपट्ट संपतं किंवा सुरू होतं, तिथंच आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो. आता भूपट्ट ऱ्हास म्हणजे काय किंवा भूपट्ट ऱ्हास सीमा म्हणजे काय, तर भूपट्ट सीमांच्या ज्या भागामध्ये भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो त्या ठिकाणी भूपट्ट ऱ्हास पावत असतो व अशा सीमांना आपण भूपट्ट ऱ्हास सीमा असं म्हणतो. या नकाशामध्ये तुम्हाला यांचं निरीक्षण करायचंय व जे भूपट्ट आहेत जगामध्ये त्या भूपट्टांची एक यादी तयार करायची. याशिवाय जे ज्वालामुखीची नावं तिथं दिलेली आहेत त्यांची देखील एक यादी तुम्हाला तयार करायची. तर भूपट्ट ऱ्हास सीमा म्हणजे काय हे आपण पाहिलं. आता आपल्याला भूपट्ट निर्मिती सीमा म्हणजे काय हे देखील या नकाशाच्या सहाय्याने समजून घेता येईल की ज्या भूपट्ट सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकारास येत असतात, अशा सीमांना आपण भूपृष्ठ निर्मिती सीमा असं म्हणतो. आणि भूपट्ट ऱ्हास सीमा व भूपृष्ठ निर्मिती सीमा या दोन्हीही क्रिया भूकवचात सतत सुरू असतात. या नकाशाच्या सहाय्याने आपल्याला यांची माहिती घ्यायची आहे. धन्यवाद.